होईल शेवटचा षटक. पहिलाच बॉल ऑन ड्राइव्ह केलाय, गॅप मध्ये चाललाय, दोन फिल्डर आहेत, फंबल झालाय, दुसरा धावेचा प्रयत्न, थ्रो विकेट कीपर एंडला. तोपर्यंत दोन धावा इथे कंप्लीट केल्या जातील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, तेवढंच दर्जेदार फिल्डिंगचा इथे नमुना पेश केलाय. दोन धावांनी टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचले 39. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 5 बॉल मध्ये 10 धावा करायच्या या मॅच मध्ये. 5 चेंडू 10 धावा हे समीकरण आहे. एक बॉल पडलाय, दुसरा बॉल टाकण्यासाठी तयार गोलंदाजी मध्ये. ओ बीट केलाय आणि इथे मात्र स्टंपवर बेलला साठून बॉल चाललाय विकेट कीपरच्या हातात. फलंदाज बाद. पडल्यानंतर बॉल आतमध्ये आणला लेफ्टी बॅटरसाठी. हा लेफ्ट आर्म सीमरचा ऑफ कटर होता. जसा बॉल पडला आतमध्ये आणला आणि तसा पाहिला तर नॅशनल लेग ब्रेक होता आणि त्याच्यामुळे फलंदाज बाद होतोय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता आणि इथे मोठा धक्का दिलाय. मॅच ऑन, कहाणी बदलतीये. बेल्सला चाटून गेला बॉल, किस करून गेला विकेट कीपरच्या हातात. आणि कधी कधी अशा जादूच्या झप्प्या जर स्टंपला आणि बेल्सला बसल्या तर मात्र बॅटरला जावंच लागतं. डगआउट मध्ये 4 बॉल मध्ये 10 धावांची आवश्यकता. न्यू बॅटर मैदानामध्ये साहिल मिसाळ, भिंगारीचा खेळाडू मनीष घरत स्ट्रायकिंग एंडला कधी जाईल हाच प्रश्न आता या मैदानामध्ये प्रत्येकाला पडलाय. त्याच्याकडे ती क्षमता आहे एखादा मोठा फटका मारण्याची. 4 बॉल 10 धावा. ओ क्लीन बोल्ड. पुन्हा एकदा पुढे बॉल टाकलाय, यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. बॅक टू बॅक विकेट इथे घेत असताना गोलंदाजी मध्ये विपुल ठाकूर. जो फलंदाज येतोय मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करतोय, इथे तर लाईन मिस केली. बॉल फिरला आणि ऑफ स्टंपला जाऊन धडकला. ही गळा भेट होती बॉल आणि त्या स्टंपची. ही गळा भेट नक्कीच आठवणीत राहील विपुल ठाकूरला. परत तो आता हॅट्रिक वर आलाय. पहिल्या बॉलवर 2 धावा, त्याच्यानंतर बॅक टू बॅक 2 धक्के. सेलिब्रेशन बघा त्याचं विकेट घेतल्यानंतर. आणि या मॅच मध्ये कलाटणी आली आहे. 3 बॉल 10 धावांची आवश्यकता. एखादा मोठा फटका मॅच मध्ये परत एक वेळा पलटवार होऊ शकतो संघ जय माता दी सोनारीचा. परंतु दुसऱ्या बाजूला आर्ना 11 पुगाव कोलाड हेच विचार करत असतील. इथे हॅट्रिक जर आली तर मात्र पकड मजबूत होईल मॅचवर. वेगवान बॉल, फटका हवेत आहे, फिल्डर खाली, हॅट्रिक चान्स आणि हॅट्रिक कंप्लीट. या स्पर्धेतली ही 7वी हॅट्रिक पूर्ण केली आहे विपुल ठाकूरने. ऑनलाईन 24 लाईव्ह इव्हेंटशी जोडले गेलेले आहेत. को करंट व्ह्यूअरशिप 20,000 प्रेक्षक हा सामना पाहत आहेत. परंतु ही 7वी हॅट्रिक कंप्लीट केली आहे गोलंदाजी मध्ये विपुल ठाकूरने. विरोधी संघाचे फलंदाज म्हणत असतील ये हात मुझे दे दे ठाकूर, परंतु सध्या विपुल ठाकूरचा हातही चालतोय, विपुल ठाकूरचे बोटही चालतात आणि विपुल ठाकूर मॅच मध्ये
शेवटचा बॉल, एका बॉल मध्ये 10 धावा करायचे आहेत. स्ट्रायकिंग एंडला ऋषी नारंगीकर. शेवटच्या बॉलवर अपील, चौथी विकेट या ओव्हरची आणि सामना फिनिश. 9 धावांनी हा सामना इथे जिंकलाय आर्ना 11 पुगाव कोलाड या संघाने. कॅप्टन अक्षय पाटील अभिनंदन, त्याचबरोबर संघ मालक प्रमोद शेठ मस्कर आणि बाळ शेठ महाबळे तुमचं देखील अभिनंदन. या मॅचचा हिरो आर्यन खारकर ज्याने 5 पर कंप्लीट केला, तो बॉल घेऊन त्याचा सन्मान आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये होईल. जाऊया थेट प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, तिथे जोडले जातील आपल्या बरोबर मचिंद्र पाटील सर. आणि जसा सामना सुरू होईल पुन्हा एकदा आपण आवाज ऐकणार आहात तर टीके माळी सरांचा. धन्यवाद. थँक्यू सो मच. तर या आपण बोलूया सामन्याकडे. खूप खूप धन्यवाद संदीप सर आणि कुणाल दाते सर. तर सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व आपले बबनदादा पाटील यांचे सुपुत्र सन्मान्य कैलास शेठ पाटील पापडी चव्हाण यांचं आगमन झालंय. मी आपल्यास विनंती करतोय कैलास शेठ आपण यावं आणि आपला शुभ सन्मान करण्यासाठी. आणि त्यांच्या समेत दिगंबर आंबेकर आपणास देखील विनंती करतोय आपण यावं. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक सन्मान्य कैलास शेठ माते यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण कैलास शेठ यांना आपण सन्मानित करावं. डॅसिंग पर्सनॅलिटी मॅन बबनदादांचे सुपुत्र आपले एक वेगळी ओळख निर्माण करणार आहे आणि खूप राजकीय क्षेत्रामध्ये चांगली उल्लेखनीय कामगिरी करणार आमचे कैलास शेठ यांचा आम्ही सन्मान करतोय. खूप खूप धन्यवाद कैलास शेठ. या आमच्या जोडीच्या माध्यमातून ही 2 भावांची जोडी यांच्या माध्यमातून आम्ही